तर परळीत आपणच भगवान असा धनंजय मुंडेंचा प्रचारावेळी सूर पाहायला मिळाला। परळीकर अडचणीत असले की देवा आधी धनंजय मुंडेंकडे येतात असं त्यांनी म्हटलंय। मंत्रिपद सोडण्याचं दुःख नाही, 3 वेळा मंत्री झालो असंही धनंजय मुंडे म्हणाले। आपल्यापैकी अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील। मी आपल्याला विचारतो, त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही? हो का नाही? भगवंताने मला काय द्यावं? जे एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो। याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबान किती करा। अनेक निवडणुकीत मी बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत होता। मंत्री बनने और छोड़ने का अफसोस नहीं, उस बात का दुख कभी था ही नहीं। अरे मैं तो ऐसा अनवर साहब बच्चा था, आज सभा हुई तो खुशी हुई। ये तो मुझे स्कूल जाने का साइकिल की रास्ता, मुझे कभी जीवन में लगा ही नहीं कि मैं जिला परिषद का सदस्य बनूंगा, उपाध्यक्ष बनूंगा, विधायक बनूंगा, विपक्ष का नेता बनूंगा, मंत्री बनूंगा। 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार बनूंगा। तो शपथ 3 बार नहीं। आंख से फलने फूलने का हुनर जानते हैं, आंख से फलने फूलने का हुनर जानते हैं। ना बुझा हमको जलने का हुनर जानते हैं। आपने सिर्फ गिरने की अदा सीखी है और हम गिर के संभलने का हुनर जानते हैं। पल्ली शहर को बदनाम किया है, आप सब जानते हैं। हर चीज आज आपके हाथ में, मोबाइल, उन सबको सबक इस चुनाव के नतीजे से महाराष्ट्र में देना है कि ये ऐसा नहीं, ये है यहाँ, ये यहाँ की आवाज है, ये भाईचारा है। यहाँ कोई जात पात धर्म नहीं, हर कोई इंसानियत अपना धर्म मानता है। तर धनंजय मुंडेंची पैदास राक्षसाची देखील नसावी अशी टीका मनोज जरांगे यांनी केली। धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी ही मागणी केली। जर सरळ सरळ म्हणलं जातं, आरोपीची मला आठवण येते। कितीही राक्षस असला, नियतीला धरून असायचे असं मला वाटतं। म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा। ही पैदासच नेमकी कोणाची, राक्षसाची सुद्धा नसावी, ही वेगळीच कोणाची तरी असावी। एखाद्याचं घर जर उजाडलं, एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं, तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना, तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाही आहेत, फक्त आम्ही संयमाने घेतोय, त्याचा गैरफायदा तू घेऊ नको। एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूरच, याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत। म्हणून मी वारंवार सांगतो, याला आरोपी करा। देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही। आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजू आपण।